पकडली खेकड. हे बघा खेकडी पण भेटायला लागल्यात. बसते का नाही काय माहिती. ते बघा ना किती मोठे आहे खेकड. यो बघा किती मोठा आहे. आजच्या दिवसभर पाऊस पडलाय पण जोराचं नाही म्हणायला पडलंय बऱ्यापैकी. तर चाललोय खेकडीसाठी. तिकडं आई आहे आणि पिंकी सुद्धा आले. पिंकी आई तिकडं माग आणि रोहिदास आणि मी 4 जण चाललोय. बघू आता खेकडी भेटतात का. पहिल्याच पावसामधल्या पाऊस तर पडतोय अख्या दिवसभर. फक्त आहे ना जोराचा पाऊस नाही. अशाच पावसामध्ये आहे ना चाललोय. जर भेटल्या तर बरंच आहे. तुम्हाला जाऊन तिकडे दाखवते आता हवेला. जे एखाद्या वेळेस आहे ना शेतांमधले जे झुरणे आहेत ना त्याला सुद्धा बघू. आणि जिकडं कोरडं पाणी त्या साईडला सुद्धा ना भरपूर बिळा असतात खेकडीची. फक्त त्यांचे बिळ आहे ना खोलले पायन उघडे असते ना बिळा मग खेकडे ना दारापाशी तरी येतातच. तर जाऊ आता तिकडं आणि दाखवते तुम्हाला आता. आलो आता शेतांमधल्या रस्त्याला. आणि आता ना इकडं बारीक बारीक झुरणे आहेत शेतांमध्ये जे ना आता खेकडे पकडायचे आहेत. पण आहे ना पाऊस आता कमी झालाय एकदमच. नदीच्या पलीकडच्या बाजूला आलो आम्ही. आता ना इथंच गाडी ठेवतोय रस्त्यालाच. कच्चा रस्ता आहे शेतांमधला. तर ह्या साईडला जायचं आता. इकडं आहे ना इकडं पहिले तर झुरणे आहेत पण त्याला ना जास्त काही पाणी नसणार आहे. तरी सुद्धा आहे ना जाऊन बघू आता किती आपल्याला खेकडे भेटतात. त्या बुटाची जोड आणल्यात येता येता नवीन. हे बघा मी घातल्यात. आणि इकडे पिंकीनी पण 3च जोड भेटले. रोहिदासला काही भेटला नाही. मग त्याच्या मापाचा नव्हताच. तर 2 7 नंबर आणि एक 8 नंबर. रोहिदासला सुद्धा ना 8 नंबरच लागतोय पण नव्हता दुकानामध्ये. आता दुसऱ्या वेळेस घेऊ. आलो आता नदीजवळ. इथं जे ना जवळच नदी आहे पण नदीला काही आपल्याला खेकडे पकडायला जमायचं ना अडचण आहे बरीचशी. पण नदीला जे जाणारे झुरणे आहेत ना त्याला बघणारे आता. आणि शेतं पण पडीक आहेत इकडं. तर शेतांनी सुद्धा बघणारे. इकडं ना समोर नदी आहे तुम्हाला दाखवते. हे बघा. पण कडला ना जलपर्णी आहे पूर्ण. त्याच्यामुळे ना ह्या नदीच्या कडेने काही खेकडे भेटायच्या नाही. त्याच्यामुळे ना आता शेतांमध्ये जायला लागणार आहे असं तर वाटतंय. इथे ना चांगले मोठ्या साईजची खेकडे गेली. आता ना खेकडे दिसतात पण बिळापाशीच बसल्यात. त्याच्यामुळे ना अजिबातच पकडायला जमत नाही. तिथं गेलो ना की लगेचच पळून जातात. त्याच्यामुळे ना आता एक लाकूड तोडणार आहे मी. लाकूड असं तोडलं ना तर मग असं ना ते कोंडवायची खेकड. पहिलं तर लाकूड तोडून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला. हे बघा हे इतकं लांब लाकूड तोडलंय. पाऊस सुद्धा मस्त चालू झालाय आणि खेकडे ना येतील बाहेर असं तर वाटतं. असं पाऊस चालू झाला ना मग खेकडे बाहेर येतात. पण तरी सुद्धा ना बिळापाशीच असते. त्या साईडनी बघा रोहिदास जवळ खेकड आहे वाटतं. भेटली का. भेटली बघा तिकडे रोहिदासला. पहिलीच खेकड भेटली. पहिलीच खेकड. आणि ती पण बघा किती मोठी आहे. मस्त साईज आहे बघा. आणि ती पण काळी जरद. सुरुवात झाली एकदमच भारी. हे पाऊस पडायला लागले ना त्याच्यामुळे ना मस्त आता खेकडे भेटतील असं तर वाटतंय. बॅटरी ना थोडी टिकायला पाहिजे. उतरते लगेचच. घेतो आता बारीक बारीक मस्त. आता पाऊस चालू झालाय. मगाशी ना पाऊस कमी होता. आता इकडे आलोय तर चांगला पाऊस यायला लागलाय. चला भेटतील खेकडे. ती बघ इथं पकड ना पटकनी. इथं जवळच होती बाहेर. थोडी मिडियम साईजची. एकदम जवळ होती खेकड तरी दिसली नाही. गवताच्या खाली होती. 2 भेटल्या लगेचच. पहिल्याच पावसामधल्या खेकडी पकडतोय आजच्याला आम्ही. हे गवत पण वाढलं त्याच्यामुळे ना लगेच आहे ना पळतात सुद्धा. आणि जवळ असले तरी लवकर असे दिसत नाही. इथं पण दिसलं एक खेकड. इकडे पाण्यामध्ये पाणी आहे ना थोडा याच्यामध्ये आहे एक. पकडली ना. हा पकडली. भेटली. ती बघा भेटली एक खेकड. पिशवी कोणा काय. पिशी तिकडे आहे. पुढे गेलेत. तिकडे गेलेत ना. हा थांब ठेवतो हातामध्ये. त्या साईडला एक आहे खेकड.
पाण्यामध्ये आहे बरं. पाण्यात उतरून पकडायला लागेल ती खेकड. पकडली खेकड. हे बघा, मोठ्या साईजची खेकड आहे. अजून या साईडला बघतो थोडं. या बाजूला रॉयदसला एक चांगल्याच मोठ्या साईजची भेटली ना. थांब थांब थांब. हे इकडं बघ, या साईडला बघा, एकदम मोठ्या साईजची खेकड भेटली. आतापर्यंत आहे ना 4 झालं बघा जमा लगेचच. आणि सगळे मोठे आहेत, फक्त एकच बारीक असेल. चला अजून सुद्धा आहे ना जाणार आहे तिकडं. सापडली खेकड. एकदम बिळामध्ये जात होती, पकडली पटकन. इथे पण खेकड दिसलंय आता, तर बघू भेटते का. ही बघा लगेचच पिशवी. आता पिशवी तिकडे आहे. जवळ आहे ना. हा, तिकडे रॉयदसला सुद्धा भेटली. हा, ती पण मोठी आहे. वाटापट काय पण 2-2. अजून त्या साईडला बघतो आता, भेटती का खेकड. ही इथं एक सापडली. आई जवळ आहे पिशवी. त्या साईडला पण दादा पकडतोय खेकड. पटपट भेटायला लागेल. भेटली का. सगळ्यात मोठे. हे बघ बघा, किती किती मोठी मोठी साईज आहे. आहे. अजून त्या साईडला बघतो मी खेकड परत एकदा. दिसली, पकडा पटकीने. पटपट भेटायला लागल्यात खेकडी. बघा ती बघा किती मोठी आहे. रॉयदसला आता भेटलं नाही इतक्यातच. हा 4 भेटलं ना आता इतक्यातच. हा, 4 भेटल्या. इथे ना हे पाणी आहे ना असं निघालंय, पावसाचं पाणी. ह्याच्यामध्ये ना खेकडी आहेत, फक्त आहे ना गवते आहेत ना. आणि नीट बघायला लागणार आहे. नीट बघायला लागतात. त्या साईडला पण आहे खेकड, पण ती काही बिळाच्या दरवाजापाशीच आहे. बघू आता भेटती का नाही. भेटली खेकड. ही चांगली मोठी आहे. ही बघा, ही मस्त मोठ्या साईजची आहे. लय मोठे आहे ना. हा, काळी पण आहे. आतापर्यंत इतक्या खेकडी झाल्यात. लय झाल्या तिकडे लगेच. तर एवढा पाऊस पण नाही पडला. हा, थोडा थोडा एक थेंब चालू आहे. एकदम थोडा थोडा पाऊस चालू आहे, तरी पण खेकडी सापडतात. गेली ना. नाही भेटली ना. भेटली. हा मग हाताला लागली ही. हा, आता कसं काय काढचं. आता बघू.
निघाली ना. मोठी आहे ती पण. ती बघा बिळात ना हात घालून पकडली. डायरेक्ट दारापाशी ते बिळाच्या पूर्ण भरले वाटते. ती आता पण चांगल्या मोठ्या सायची आई पैसे पिशवी आहे ना. डायरेक्ट ना बिळापाशी जाते तरी सुद्धा भेटली. चला इकडं बघा ना पुढं इथूनच गेलो ना आपण. साईडला सुद्धा एक खेकड आहे दिसलंय त्यांना. दुसरी कुठं आहे? दोन दोन खेकडी दिसल्या पण आणि भेटल्या पण. पकडून राहिल्यात बघा. लगेच बघा किती खेकडी झाल्या. हे बघा इथे एक खेकडा आहे, पाण्यामध्ये आहे. सापडली. ही बघा एकदम काळ्या काळ्या आहे खेकडी. इथं सुद्धा खेकड आहे पण लय आतमध्ये लय आतमध्ये आहे. चिखलानी भरली बघ कशी ते. हा ती जी दिसती ना ती खेकड आहे बघा. दिसते का आता? दिसती ना. हा ते जे चिखल वाटत असेल ना ती खेकड आहे. बघू का तरी? हा बघा ना, जर भेटली तर वाटत नाही. लगेच पळून लय जाईल. खोल आहे ते. तिथं हात जाईन का? हात सुद्धा नाही पोरायचा इतक्या खाले आहे ते. चला जाऊन द्या. नाही पकडत. लय खोल आहे हे बिळच आहे ना. लय लांब काय तुम्हाला दाखवतो आता काठीने. अरे पिंके तिचं बीळ आहे ना बंद नाही का नाही. गेली वरच्या बाजूला गेली ती. दोन्ही साईडला बीळ आहे का काय? हा. यो बघा मुठ्या आहे, पण आपल्याला मुठ्या नाही घ्यायचा, खेकडी घ्यायच्यात. काळ्या चिंबोऱ्या घ्यायच्यात आपल्याला. हा मुठ्या सोडून देतो. लय जोरात पाऊस आलाय. आता दुसऱ्या बाजूला चाललोय. चला जाऊ पहिलं तर तिकडं. इतका जोरात पाऊस आलाय ना तर ह्याच्यामध्ये ना ह्या शेतामध्ये बघायचं का आता हे बघा इकडे शेत ते शेत आहे आणि त्याच्यामध्ये ना पूर्ण पाणी वाढी किती साचलंय. मग इकडे सुद्धा आहे ना इकडे सुद्धा भेटते ना आपण वेळेस. आहे का? हा पकडले का? आतमध्ये असेल ना लय. भेटली ती बघा भेटली. पहिलीच खेकड इकडची आणि ती पण मोठी आहे. बारीक आणली. परत इथं आहे बिळापाशी. गेली का? आहे पकडली. पकडली बघा परत बिळापाशीच पकडली. ती बघा किती मोठी. हा लई मोठे. पाऊस तर लयच पडलाय.
परत आहे. पकडली ना ती बघा किती मोठी आहे. हा सगळ्यात मोठी खेकड आहे. पिशी पण लय बारीक आणली आणि आता खेकडी पण भेटायला लागल्यात. बसते का नाही काय माहिती. ती बघा ना किती मोठी आहे खेकड. बसत पण नाही गेली. नीट पकडा बरं का नाही तर चावण. आता थोडाच जागा राहिलाय. आता बघू किती खेकडी भेटतात इतक्या जाग्यात. तिकडं पण आहे. मग कशी काय पकड सांग. हा तेव्हा का तिथं जाऊ जाऊ आहे ना तिथं बीळ पण आहे. हा तिथं एक पकडली आणि इथं पुढं एक. लगेच खेकडी भेटायला लागल्यात. जागा पण संपला आता. आता परत चाललो गाडीजवळ. बसा आता. इतका जोराचा पाऊस आला ना आता. बरेच दिवस झाले वाट बघत होतो पावसाची. आज आहे ना एकदम जोराचा पाऊस पडला आणि खेकडी सुद्धा ना मोठ्या भेटल्या. 3 भेटल्या इथे एवढ्या जागेमध्ये एकदम मोठ्या आहेत. पहिल्या सुद्धा ना त्या दुसऱ्या बाजूला सुद्धा ना बरेचसे भेटले ह्याच्यापेक्षा जास्त. पण इथे ना 3च भेटले ना तर त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. तर तुम्हाला सगळ्या खेकडे घरी जाऊन दाखवतोय. आता पहिलं तर घरी जाऊ. कपडे बदलायला लागेल. पूर्ण भिजले आणि सगळेच जण. चला बसा गाडीत. आता आहे ना दुपारच्या 3 वाजल्यात आणि काल रात्री आहे ना खेकडे पकडल्यात ना ते तुम्हाला दाखवतोय. आता मार्केटला आलोय आणि आजच्याला ना त्या संपवायच्या. तुम्हाला किती आहेत त्या दाखवतोय. त्या साईडला बघा पिंकी घेऊन आले. कारण तर आहे ना सकाळ दाखवायला जमले नाही. आम्ही आहे ना माशाला गेलतो. या साईडला बघा हे इतकी खेकडे रात्री पकडून आणल्यात. खाली मोठ्या आहेत. ती पलीकडच्या साईडचे बघा किती मोठे. हे इतके भेटलेत. आता ना पिंकी चालली संपवायला तिकडे खाली. तुम्हाला दाखवतो आता. गिरायक आलं ना तर मग दाखवते सगळं काय तुम्हाला. अजून उशीर आहे गिरायक यायला. 3च वाजले. 4ला गिरायक चालू होतंय. आता ना खेकडी मोडून घेते पिंकी. एक किलो घ्यायचं ना तुम्हाला. 100 रुपये. हा 100 रुपये.